गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याच्या काचऱ्या कशा प्रकारे बनवणार आहोत ते बघणार आहोत। तुम्हाला जर अशीच माझी नवीन नवीन रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। कट केले 2 बटाटे, याचे मी साल नाही काढलेत। जर तुम्ही साल काढलीत तरी चालेल किंवा नाही काढलीत तरी चालेल, पण मला साल सकटच आवडतं म्हणून मी अशा बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत। बघू शकता, जास्त पातळ पण नाहीत आणि जास्त जाड पण नाही। तर चला आता कशा पद्धतीने बनवायच्यात ते आपण बघूया। आता इथे आपण तेल टाकून घेऊया। तेल तुम्ही तुमच्या अंदाजे टाका। आपण इथे 3 ते 4 टाकणार आहोत, छोटेवाले चमचे। तर आता इथे चांगलं तेल तापवून द्यायचं थोडंसं। तर इथे आता तेल आपलं तापलेलं आहे। इथे आपण जिरं टाकून घेऊया। जिरं तुम्हाला 1 ते 1.5 चमचा टाकलात तरी चालेल। त्यानंतर ओवा टाकूया। ओवा पण तुम्हाला अर्धा चम्मच टाकायचा आहे। त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे। हिंग तुम्हाला अर्धा चमचा टाकायचा आहे। त्यानंतर हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्येच आता आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या टाकून घ्यायच्यात। आता हे आपण मिक्स करून घेऊया। खूप छान लागतात। जर तुम्हाला साली सकट घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदरच कट करून थोडंसं पाण्यात भिजत ठेवायचं, जेणेकरून कुठे बटाट्याला आपल्या माती वगैरे असेल ती पाण्यामध्ये बसून जाते आणि जे साल असतं त्याला माती किंवा अशी घाण काही राहत नाही, पाण्यामध्ये ते निघून जाते। तर त्यासाठी बटाटे कट करून तुम्हाला पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे। जर तुम्हाला साली सकट जर आवडत असेल काचऱ्या तर, किंवा तुम्ही विदाऊट सालचं पण करू शकता, साल काढून पण काचऱ्या चांगल्या लागतात। तर आता हे आपण 5 मिनिटं असंच स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर होऊन द्यायचं आहे आपल्याला। तर चला आता झाकण ठेवून घेऊया। आता इथे मी झाकण ठेवून घेते। 5 मिनिटं आपल्याला असंच शिजवून द्यायचं आहे। तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन नवीन जर रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ आलेले असतील त्याचं तुम्हाला अपडेट भेटत जाईल। तर आता हे 5 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। तर चला आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। इथे लाल तिखट टाकायचं 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। धनापूड टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। आता हे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाका। मी इथे अर्धा चमचा टाकते, अर्ध्या तर एक नॉर्मली तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नॉर्मली या डाळ भाताबरोबर वगैरे पण खूप छान लागतात, तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याला मसाला सगळीकडनं लागला पाहिजे। झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, काही नाही। बघू शकता सगळीकडे असं छानपैकी मसाला लागलेला आहे। आता परत आपण याच्यावर जरा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं। त्यानंतर बाकीचं अजून साहित्य आपल्याला टाकायचं आहे यामध्ये, ते पण आपण बघणार आहोत। तर आता आपण परत थोडं 2 ते 3 मिनिटं याला शिजवून देऊया। त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आहे। तर चला आता आपण झाकण काढून घेऊया यावरचं। हे बघा, हे
असं छानपैकी शिजायला आलेला आहे. आता यामध्येच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे 1 चम्मच. आता यामध्ये 1 चम्मच मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपण त्या काचऱ्या ज्या आहेत आपल्या त्या चांगल्या कडक होतील आणि कुरकुरीत झाल्यानंतर खायलाही खूप छान लागतं. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाहीये. आता या स्लो गॅसवर अशा होऊन द्यायच्यात आणि स्लो गॅसवर का ठेवायच्यात अशा की थोड्याशा कुरकुरीत व्हायला हवेत. आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही. ऑलमोस्ट आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आता हे नॉर्मल स्लो गॅसवर थोडं 2 ते 3 मिनिटं ठेवायचं, जेणेकरून चांगल्या कुरकुरीत होतील आणि खायलाही खूप टेस्टी लागतं. तर चला, आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. रेडी झाल्यानंतर मी सर्व केल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्या बटाट्याच्या काचऱ्या रेडी झालेल्या आहेत. तर चला, आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय. जर आवडलं तर नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.